नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनी मासिकाने विद्याबाळ अभ्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये आपण स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे मनीषाताई निफाडे आल्या आहेत. नमस्कार नमस्ते. मनीषाताई. तुम्ही श्रीरामपूरचे आहेत. हो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण स्त्री चळवळीच्या संदर्भात, स्त्री पुरुष समतेच्या संदर्भात काय काय तुम्हाला वाटतं, ती पोचली आहे का तुमच्यापर्यंत वगैरे, अशा गप्पा मारूया जनरल. तर तुम्ही कधी स्त्री चळवळ हा शब्द कधी ऐकला? मी मुळात येवला माझं माहेर. माझे वडील प्राध्यापक गोतू पाटील, की जे स्त्री चळवळीत स्वतः काम नव्हते करत, पण स्त्री चळवळीत जे काम करायचे त्यांना पूरक काम करायला त्यांना खूप आवडायचं. त्यामुळे घरात वातावरण खूप चांगलं होतं. आमच्या 3 भावंडं, आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ, पण तिघांना अतिशय समान पातळीवर त्यांनी त्या काळात वाढवलं. म्हणजे शिक्षणात आमच्या दोघींसाठी, त्याच्यासाठी जितकं केलं तितकंच आमच्या दोघींसाठी पण केलं. तुमचं काय शिक्षण झालं? मी MA पुणे, म्हणजे आम्ही राहायचो येवल्याला, पण मला त्यांनी विद्यापीठात पुण्याला शिकायला ठेवलं. आणि बहीण पण माझी मुंबईला डॉक्टर होण्यासाठी त्यांनी तिथं पाठवलं. म्हणजे दोघी बहिणींसाठी त्यांनी तितकंच केलं जितकं हे करा. हां, त्यामुळे घरात तशी आम्हाला कुठं जाणवलं नाही की आपल्याला काही कमी पडलं किंवा. आणि वडील पण आणि येवल्यामध्ये रणजित परदेशी नावाचे एक प्राध्यापक होते की जे सत्यशोधक चळवळीत होते. आणि ते आमच्या घरातले, म्हणजे अगदी रोजचे त्यांच्याशी आमचे संबंध होते. त्यांचा एक प्रभाव आमच्यावर होता. आणि मग बाकीच्या गोष्टी त्यांच्या प्रभावात असल्यामुळे आम्ही खूप स्वतःला आणखीन चांगल्या पद्धतीने घडवू शकलो. आणि वातावरण कसं वाटायचं तुम्हाला? येवल्याचं वातावरण कसं? नाही, येवल्यामध्ये खूप पारंपरिक होतं, तसं अतिशय पारंपरिक. कुठेही स्त्रियांना, म्हणजे स्वतः ते आधीच स्त्री चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता, की स्त्रियांना म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने करणं म्हणजे स्त्री, म्हणजे ती स्त्री स्वैराचारी, ती आगावच असणार स्त्री, म्हणूनच ती अशी करते किंवा त्यांच्यामध्ये जाते. आणि ते तेवढा दृष्टिकोन विकसित झालेलाच नव्हता. पण घरात वातावरण असल्यामुळे आमची स्वतःची घडण चांगल्या पद्धतीने झाली. आई काय शिकले? आईचं नाव काय तुमच्या? आई शांता पाटील म्हणून. आई घरगुतीच, म्हणजे घरातच काम करणारी स्त्री होती. पण घरामध्ये आमच्याकडे वडील प्राध्यापक असल्यामुळे, मराठीचे असल्यामुळे घरामध्ये येणारे लोक पण खूप होते. साहित्यिक लोक यायचे, शिरवाडकरांपासून महानोर वगैरे आमच्या घरात आलेली माणसं. आणि त्यांचा पण आमच्यावर खूप चांगला परिणाम होता. आणि आई त्यांच्यामध्ये, म्हणजे खूप कमी शिकलेली होती, पण आई त्यांच्या सगळ्यांमध्ये, आई पण खूप छान तयार झालेली होती. आणि आई-बाबांचं नातं कसं? खूप चांगलं होतं त्यांचं नातं. म्हणजे वडिलांनी आईला अतिशय समान पातळीवर, म्हणजे मला आठवतं की कुणीही पाहुणे आले की आईला पहिल्यांदा वडील बाहेर बोलवायचे, सगळ्यांशी ओळख करून द्यायचे. म्हणजे त्या काळात ते महत्त्व. हो. आणि आई शिकलेली नसून सुद्धा फारशी ते बोलवायचेत आईला. आणि सगळ्यांशी छान तिचं नातं होतं, सगळ्या लोकांशी. त्यामुळे आमचं चांगल्या पद्धतीने घडण झाली होती. मी सासरी आल्यावर इकडचे लोक होते, पारंपरिकच होते, त्यांच्या दृष्टीने ह्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. पण अगदी पारंपरिक पद्धतीने झालं एकदमच. आणि तुम्ही हॉस्टेलला राहत असताना तुम्हाला कसा फरक जाणवला? येवला पुण्याच्या हॉस्टेलला होता? मी पुण्याच्या हॉस्टेलला होते. पण पुण्यामध्ये काय झालं, मी विद्यापीठात इंग्लिश विभागात होते. त्या तिथं पूर्ण देशातली मुलं येतात. आणि कोण शिकवायला होते तेव्हा इंग्लिशला? पांडे सर. नाही, ते नव्हते. त्याच्यानंतर पांडे सर होते त्यावेळेला. श्रीधर गोखले पांडे सर त्यावेळेला. तर मी, आणि आमच्या वेळेला काय झालं की अशा ग्रामीण भागातनं येणाऱ्या मुली कमी असायच्यात. आणि नंतर बाहेरच्या, म्हणजे पूर्ण देशातनं येणाऱ्या मुली जास्त असायच्यात. मग आसाम तिकडं, आणि त्या एकदम पुढे गेलेल्या असायच्यात. म्हणजे त्यांचे विचार असतील किंवा त्यांचं वागणं जे होतं अगदी सहज होतं मुलांमध्ये वगैरे. आणि आम्ही तसे मग ग्रामीण भागातले असायचे. एक तर आम्हाला दडपण असायचं की अभ्यास पण केला पाहिजे, आपण असं मुलांशी नाही बोललं पाहिजे, त्याचे वेगळे हे होतात. आणि मुलांशी मैत्री म्हणजे मनावर बिंबलेलंच असायचं. त्यामुळे मैत्री नाहीच करायची. वडील काही म्हटले नाही तरी पण आम्हाला पण स्वतःहूनच नको वाटायचं. आणि तुम्हाला असं कधी जाणवलं, म्हणजे न्यूनगंड वाटला ग्रामीण भागातून आल्याचा लोकांनी वागवताना, की म्हणजे ग्रामीण आहे म्हणजे? तशी पुण्यामध्ये वाटायचीच आम्हाला भीती पहिल्यापासूनच. कारण पुणे म्हणजे एक डोक्यात असतं की पुण्यातले लोक ते आपल्याला हे करून घेत नाहीत वगैरे. त्यामुळे शिवाजी सावंतांची मुलगी पण एक आमच्याबरोबर होती, त्या कादंबिनी सावंत. तर तिच्यामुळे आम्ही थोडेसे पुण्यातल्या लोकांमध्ये सहज मिसळायला लागलो होतो. नाहीतर मग आम्ही
थोडं स्वतःलाच आम्हीच बाजूला काढायचो म्हणा, किंवा मग ते पण आम्हाला सामावून घेत नव्हते. पण मग हे बाहेरच्या आलेल्या मुलांशी म्हणजे त्यांच्याशी मात्र चांगली मैत्री झालेली होती. आणि नंतर लग्नाच्या वेळेला तेव्हा काय विचार केला होता, म्हणजे तुम्ही स्वतः की लग्न असं करायचं असं नाही करायचं? त्यावेळेला एकच होतं फक्त की हुंडा द्यायचा नाही, बाकी काही नाही. कारण त्या वेळात तेवढंच महत्त्वाचं वाटायचं. बाकी समानता म्हणजे त्याच्या मुलाने आपल्याबरोबर तेवढा विचार करण्याची क्षमता पण कदाचित नसेल त्यावेळेला. आणि कन्यादान नको वगैरे असं झालं ते नाही? नाही, ते कन्यादान वगैरे झालं म्हणजे खूप असे त्याच्यात वडील थोडेसे सत्यशोधकच्या बाजूचे असल्याने त्यांना काही फारसं मान्य नसायचं ते. पण मग आईचं कसं की नाही त्या पद्धतीने त्यामुळे मग ते फार विरोध करायचा नाही म्हणून त्यांनी ते केलं सगळं. आणि बहिणीचं कसं झालं? तिचं तर रजिस्टर झालंय. म्हणजे ती थोडी वेगळ्या नंतर ती म्हणजे माझ्या फार पुढची आहे आणि आता सुद्धा अतिशय क्रांतिकारक, म्हणजे ती बुलढाणा सारख्या ठिकाणी डॉक्टर आहे, पण तिथं पण ती फार मोठं काम करते. माधवी जवरे म्हणून आहे ती, पण आपली मिळून साऱ्या जणीची आहे आणि तिथं पण ती खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य म्हणजे स्त्रियांच्या सुलभ प्रसूती म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी आत्तापर्यंत 10-15 हजार डिलिव्हरी तिने नॉर्मल केलेल्या आहेत. आणि ती पण अशीच तयार म्हणजे माझ्यापेक्षा फार पुढे आहे ती, अतिशय क्रांती करणारी. मला मगाशी असं तेच वाटलं की ओळख सांगा म्हटल्यानंतर तुम्ही सौ असं त्याच्यात लिहिलेलं होतं. तर आपण थोडं जे स्त्री चळवळीमध्ये म्हणतो की सगळ्या बायका यांच्यामध्ये उपजाती झाल्या आहेत आणि त्या लग्नावरती आहे, सौभाग्यवती आहे का विधवा आहे का परित्यक्त आहे वगैरे वगैरे. तर तसा तुम्ही विचार कधी केला नाही का? किंवा तुमची लेक आत्ताच आपण बोललो तिच्याशी, तर तिने कधी असं म्हटलं नाही का की आई तू सौ कशाला लावते ग, काही गरज नाही? हो नाही, आता मी तर बऱ्याच ठिकाणी फक्त मनीषा निफाडेच लावते, कारण मला स्वतःला आवडत नाही ते की सौ लावणं किंवा श्रीमती लावणं, कुणाचंच नको. मलाही वाटतं ते तसं नाहीच, नकोच आहे आता आपण म्हणून स्वतः म्हणूनच ओळख असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या तर विरोधातच आहे मी पण. तुमच्या नवऱ्याबरोबरचं तुमचं नातं कसं आहे ते कसे? ते पण खूप पारंपरिक होते, पण कदाचित सहवासात आमच्या वडिलांकडच्या कुटुंबामुळे म्हणा किंवा त्यांच्यामध्ये बदल झाले, बऱ्यापैकी बदल झालेत. सुरुवात म्हणजे त्यांनी पण हे खूप आनंदाने स्वीकारलं की आपल्याला एकच अपत्य हवं. मग ते कोणीही असो, मुलगा मुलगी. आणि अभिदा झाल्यानंतर त्यांचं जास्त म्हणणं होतं की बस एकच पाहिजे. म्हणजे मला ते विशेष वाटलं, माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती ती. आणि त्यांनी आनंदाने ते त्यांनी स्वतःमध्ये पण खूप बदल केलेत. म्हणजे आता तर मला असं वाटतं की आधुनिक काळातला माणूस माझ्याबरोबर राहतो की काय. काही मुलं जेव्हा पाहते स्त्री चळवळ काही जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. स्त्री चळवळीमुळे हा फरक पडू हो आहे प्रश्नच नाही. ते म्हणजे चळवळ केल्यामुळेच ह्या माणसांमध्ये बदल होत आहेत किंवा त्याच्यामध्ये ते विचार करायला लागलेत किंवा ती पण काय करते आपण काय करतो याचा त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण झाली आहे आणि बदलले आहेत, माणसं खूप बदलले आहेत. कारण याच्यामध्ये मला एक असं वाटलं की आता उदाहरणार्थ तुमचे मिस्टर आणि तुमची मुलगी समजा प्रागतिक विचाराची आहे, तर मुलीचं सगळं चालतं पण बायकोचं तेवढं चालत नाही. म्हणजे इक्वॅलिटीच्या जवळच्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या गोष्टींविषयी समजा आपण बरोबर. आणि तुमच्या संदर्भातली स्त्री पुरुष समता आणि मुलीच्या संदर्भातली स्त्री पुरुष समता याच्यामध्ये काही फरक असतो. तिचं फार पटकन ऍक्सेप्ट केलं जातं आणि माझं करायला थोडा वेळ लागतोच त्यांना, पण करतात तशी पण तुमच्या बाजूने हो अगदी पूर्ण. आणि मधली माझी बहीण जी आहे ना, सांगितलं ना, म्हणजे त्यांची मेहुणी ती जास्त आणखी नाही, ही मुलीची आणि तिची अगदी बरोबरीची असाव्यात अशा पद्धतीची आहे. त्यामुळे मग त्यांना पण ती अगदी कानटोचनच करते. छान त्यांच्यामध्ये पण सामाजिक बांधिलकी आणि म्हणजे आपल्या संसाराच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं. तुम्हाला किती मला वैयक्तिक म्हणाल तर तसं मी आता 27 वर्ष झाले रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेज टीचर 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवते. श्रीरामपूरला आहे. आणि माझं LLB केलं मी दरम्यानच्या काळात, केवळ लॉची म्हणजे कायद्याची माहिती असावी म्हणून हे करता आणि एक 7-8 वर्षांपासून मी सायकोलॉजीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजीत MA केलं पुन्हा. काउन्सिलिंग मला काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं.
त्यानंतर खूप डॉक्टर राजेंद्र बर्वेंचे असतील किंवा यांचे कोर्स, नाडकर्णी सरांचे बरेच कोर्सेस केले. आणि ह्या मुलांना मी ऑलरेडी कॉलेजमध्ये त्यांचं समुपदेशन करण्याचं काम, म्हणजे माझ्या विषयाच्या बरोबर, इंग्लिश माझा विषय आहे त्याबरोबर मी हे पण काम स्वतःहून घेतलं आहे की मला आवड आहे, कारण मुलांशी मी रोज जोडलेले आहे. तर ते नुसतंच सल्ला देणं किंवा असं नको, तर त्याचं शास्त्रीय हे समजून घेतलं तर मुलांना आपण चांगलं करू शकू. आणि त्यामुळे आता अजून रिटायरमेंटला 3 वर्ष आहेत, पण माझे लवकर रिटायर्ड होऊन ते काम करण्याची खूप, श्रीरामपूरमध्ये ते काम करण्याची खूप इच्छा आहे काउन्सिलिंग विद्यार्थ्यांसाठी. इतके वर्ष आता तुम्ही शिकवताय, तर तुम्हाला एक तर तुमचा स्टाफ तर तोच असेल, थोडासा बदललेला असेल, पण मुलं जी आहेत त्या मुलांमध्ये काही फरक जाणवतो का? की म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या अंगाने विशेषतः मी म्हणेन किंवा जातीच्या अंगाने म्हणेन, की काहीतरी एक विचार पुढे जातो आहे का मागे येतोय का आहे तशीच मुलं आहेत? स्टाफच्या बाबतीत मला असं वाटेल की खूप बदल नाही आहे. स्टाफमध्ये अजूनही स्त्रियांचे, कमावणाऱ्या स्त्रियांचं फक्त वैयक्तिकच बदल आहेत त्यांच्यात, बऱ्याच स्त्रियांचे. म्हणजे स्वतःचं फक्त साड्या घेणं किंवा चांगलं हे करणं, म्हणजे वैचारिक जी अपेक्षा आहे तसं फार नाही मला जाणवत ग्रामीण भागात, विशेषतः आमच्या तिकडे. आणि नवीन आलेल्या मुली प्रयत्न करतायत आता की आपण दोन्ही बाजूनी स्वतःला घडवावं, किंवा वैचारिक पण आपण स्वतःला चांगल्या पद्धतीने मिळवलं पाहिजे, बाहेर गेलो पाहिजे, काहीतरी आपल्या विचारांमध्ये बदल झाले पाहिजे. पण माझ्याबरोबरच्या आहेत त्यांची मात्र मानसिकता नुसतीच पैसे कमवणे एवढेच आहे असं मला खूप वेळा जाणवतं. आणि त्याचा त्रास पण होतो की कारण त्या सतत घरादाराविषयी बोलत राहणं स्टाफ रूम मध्ये, आणि कुठेही वैचारिक पद्धतीने जास्ती काही म्हणजे फक्त आपले पैसे मिळवायचे, कुटुंबाला ते साड्या घ्या, दागिने घ्या, आणि मग म्हणजे वाईट वाटतं की याच्यासाठी शिक्षण घेतलं का मग आपण, की ह्याच गोष्टींवर जर विचार करायचा. मुलं बदलती पिढी कशी वाटते? बदलत्या पिढीमध्ये आहेत बरं का. त्यांनी थोडासा, मी सांगितलं ना की एक असा विरोधाचा हे करतात, ते विरोध करून स्वतःला हो करतायत. मुली पण चांगल्या पद्धतीने करतायत स्वतःला, ग्रामीण म्हणजे तिथं ठेवून सुद्धा त्या विचारांमध्ये चांगला हे करा. म्हणजे आता माझ्याकडे आत्ताच एक 12वीची मुलगी, तिला आर्ट्सला 92% मार्क्स मिळाले. तर आमच्याकडे ते करिअर म्हणजे अतिशय रेकॉर्डच हे झालं. पण मग त्या ती UPSC करते आणि तिला तिथंच राहून करायचं आहे ते. ती म्हणते मॅडम मला क्लास वगैरे शक्य नाही आहे. तर मग मी तिला, म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की तू जेव्हा आता पारंपरिक तू जर विचार केला तर तुला UPSCला असं चालणार नाही आहे. तुला बॅलन्स विचार करण्याची तुझ्यामध्ये क्षमता आली तरच तू पुढे जाशील. तू ज्या घरातनं आली आहे किंवा तू पारंपरिक आहेत तर तुला ते डेव्हलप करायचं आहे. तू अभ्यास नुसते करून उपयोग नाही, तुझं स्वतःचं मत तयार करायचं आहे. तू त्या पद्धतीने स्वतःला घडव, म्हणजे तर तू इथं राहिल्याचं नाही तर असं होईल की तू इथं मागे पडशील. मग तुझे म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी नुसता अभ्यास करण्याबरोबर ह्याही गोष्टींचा अभ्यास कर की मला स्वतःला पण अगदी प्रत्येक दिवशी माझ्यामध्ये काय बदल होते. आणि मुलगा मुलगीमध्ये काही फरक दिसतो? म्हणजे विद्यार्थी मुलगी आणि विद्यार्थिनी यांच्या मानसिकतेत एकूण अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी विचार हो, चांगला? मुली जरा बऱ्या आहेत, मुली करतायत विचार, पण मुलं अजिबातच करत नाही आहेत. नाही म्हणजे त्यांचं कुठंच मन लागत नाही आहे म्हणा, किंवा खूपच मोठा फरक वाटतो. म्हणजे शहरात करत असतील कदाचित, पुण्यात चांगले मुलं आहे, पण ग्रामीण भागात मुलांचं खूप कमी प्रमाणे. मुली त्या मानाने बऱ्यापैकी गंभीररित्या करतायत. म्हणजे आता असं जे दिसतं ना सगळीकडे, 10वीचा काय 12वीचा कुठलाही रिझल्ट घ्या मुली हे, तर मला वाटतं त्याच्या मागे एक कारण असं पण आहे की मुलींना सहज गोष्टी मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना संघर्षाचा एक तो आहे आणि ते आपल्याला हवं वगैरे. मुलग्यांना ते अजूनही त्या अर्थाने सहज मिळतं. घरी काय आणि समाजामध्ये काय. तर त्यामुळे मुलांच्या मध्ये एक जी पोकळी निर्माण झाली, म्हणजे तुम्ही जे म्हणताय की काय असं दिसतच नाही त्याला काही एम आहे किंवा असं काही, तर ती जी पोकळी निर्माण झाली आहे या बदलामुळे, की म्हणजे मुली बदलता येतात आणि मुलगे बदलत नाहीयेत. तर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही जे म्हणताय आता क्लिनिकल सायकोलॉजी आणि असं, तर त्या याच्यामध्ये मला असं वाटतं की मुलग्यांवरती काम होण्याची खूप गरज. हो,
आणि ते आपण कशा पद्धतीने करू शकू असा तुम्ही काही विचार केला? हो, मला ते मुलांमध्येच जास्त बदल करायचा खूप म्हणजे वाटतंच, ते जाणवतंच. हो. कारण ते काय आहे, की तात्पुरतं कुठेतरी हे मुलं कामं करतात आमच्याकडे. हो. अगदी 11वी-12वीची पण मुलं करतात, हं. कुठेतरी दुकानात काम करतील. मग मी त्यांना पहिला तोच प्रश्न विचारते, की तुला आयुष्यभर हे काम करायचं आहे का? हं. मग नसेल करायचं तर तुला शिक्षण करून म्हणा, तुला काहीतरी बदल अच्छा. स्किल मिळवावे लागतील. मग तसा तू काही विचारच का करत नाही? किंवा मग घरातलं वातावरण, ठीक आहे ना, घरातलं वातावरण असूनही मुलं काहीतरी करतात, असं की ते कारण देताच येणार नाही आपल्याला. अशा पद्धतीने मला खूप म्हणजे तेच काम जास्त मला करावंसं वाटतं, की ह्या मुलांची मानसिकता, ते कुठंच त्यांचं लक्ष लागत नाही ह्या मुलांचं. तर त्यांच्यामध्ये बदल करण्यासाठीच काम करणं खूप गरजेचं आहे ग्रामीण भागात. कारण तुमच्या भागात आहे की नाही मला माहित नाही, पण आता एकूण ग्रामीण भागात सुद्धा असं जे म्हणतात ना, की मुलग्यांचं लग्न ही समस्या व्हायला खूप लागली, हो, की बायको मिळत नाही. बरोबर आहे. कारण म्हणजे एक तर ते शिकलेले नसतात किंवा मुलींना असं वाटतं की आम्हाला जे घरकाम आणि सासरचं सगळं करायला लागेल ते आम्हाला नको, ग्रामीण भागात नको, कारण तिथे पुन्हा वातावरण समतेच्या अंगाने नाहीये ना. हो, आणि मुलांचा तो म्हणजे बौद्धिक विकासच होत नाहीये तो. खूपच अवघड वाटतंय ते. म्हणजे ते अशा त्या मुलीच्या मानाने तिच्याबरोबरचे मुलं खूपच कमी असे समज असलेले. मग तिचं चिडचिड होऊन ती बऱ्याचदा मुलींनी ऐन वेळेला लग्नाच्या वेळेला नाही म्हणून सांगितलं. म्हणजे लग्नाच्या वेळेला परवाचा प्रसंग असा आहे की तिने लग्नात त्या मुलाला एक ठेवून दिली अक्षरशः, की काय ते मित्र चेष्टा करत होते लग्नात तरी, आणि संताप होतोच ना, साहजिक आहे ना मुलीचा. तिने अक्षरशः हे मोडून टाकलं ते लग्न. म्हणजे एवढी धीट झालेली आहे मुलगी आता. ते आता हे स्त्री चळवळीचाच परिणाम असावा, की पुढे आलेल्या मुली एवढी हिंमत दाखवतायत. पण मग मुलग्यांचे आई वडील काय विचार करतायत आता? म्हणजे ज्या पद्धतीने मुलं अभ्यास करत नाही, उगीच टपोरीगिरी करतात किंवा काय? खूप काळजीत आहेत मुलांचे आई वडील, खूप काळजी. उलट त्यांना त्या मुलींपेक्षा आता मुलांचीच काळजी वाटायला लागलेली आहे. हो, पूर्वी जे अभिमानाने मिरवायचे किंवा आम्हाला मुलं आहेत, मी म्हटलं ना त्यावेळेला इतका आनंद व्हायचा की आम्हाला तिघही मुलंच आहेत. पण आता मुलं हीच समस्या झाली आहे त्यांची. त्यांची मुलं ही त्यांच्या समस्या आहेत आता. म्हणजे 2 असले तरी आणि 1 असला तरी त्यांना पुढे काय करायचं हा एवढा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. खूप कमी आहेत की ते काहीतरी चांगलं करतायत, पण नाही आहेत. अगदी म्हणजे मला तर म्हणायचं 80-85% मुलं आहेत की जे काहीच करायला तयार म्हणून कशातच नाही आहेत. त्याच्यामध्ये घरकामाच्या संदर्भात जे आहे ना, की बाईनीच घरकाम करायचं, मग आपण मुलीला सुद्धा घरकाम करायला लावतो. मुलगा असेल तर नाही केलं तरी चालतं, अथवा केलं तरी काही वेळेला आई म्हणते तू कशाला स्वयंपाकघरात इथे काय बायला आहेस का वगैरे. तर त्या पद्धतीने तुमच्या श्रीरामपूरमध्ये वातावरण कसं दिसतं, तुमच्या घरात वातावरण कसं दिसतं, आणि तुम्हाला असं वाटतं का की घरकाम जर आपण मुलग्यांना करायला सांगितलं लहानपणापासून, तर त्यांच्या मानसिकतेमध्ये म्हणजे ज्याने तुम्ही सायकोलॉजी सगळं घेतलं, म्हणजे हे जे एकूण तुटलेपण आहे ना पुरुषांचं, तर ते तुटलेपण परात्मभाव हा सगळा जो आहे हा कमी होण्यासाठी काय काय उपाय करू शकतो आपण? हो, बरोबर. मी पण आता कॉलेजमध्ये सहज B.Ed कॉलेजला एक सेशन घेतलं. सेशन म्हणजे व्याख्यानच होतं ते. लग्नाच्या बाबतीतलं होतं, म्हणजे मुला-मुलींचे आत्ताची हे. तर त्याच्यात मी तेच म्हणजे मला जाणवलं की मुलांना मी म्हटलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सहज करायला लागाल, घरातल्या गोष्टी, की जर माझी पत्नी जर काम करते आहे, जॉबला आहे, तर तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट कराल की मला चालेल मी घरातलं सांभाळतो, त्यावेळेला हे आणखी थोडं पुढे जाईल. पत्नीसुद्धा जेव्हा ॲक्सेप्ट करेल की शेती करत असला तरी मला चालेल मी हे करते, त्यावेळेला हे आणखी थोडं पुढे जाईल. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही दोघांनी जेव्हा स्वीकाराल त्यावेळेला हे पुढे जाईल. आणि मुलांना आता तुम्ही लहानपणापासूनच करतायत, बऱ्यापैकी तयार आहेत किंवा त्यांना सांगतात, पण काही मुलं खूपच छान तयार पण झालेले आहेत. पण आहे बदल आहे मुलांमध्ये हा. अगदीच तेव्हा पूर्वीचं नाही राहिलेलं की तू मुलगा म्हणून काहीच करायचं नाही. आणि मुली पण फार विरोध करायला लागल्या आता ह्या गोष्टीला. हो, अजिबात नाही ऐकत. त्या पण अगदी बरोबरीने उभ्या राहतात. आणि का त्याला असं का वागवते, प्रत्येक वेळेला आईला टोकतात त्यासाठी. आणि छान, म्हणजे मुलींचं त्या बाबतीत तर कौतुकच करायला हवं. तुमच्या सायकोलॉजीमध्ये मागे एकदा मी असं बघत होते की रेप विषयी काय असतं, तर तेव्हा मी त्याला आता खूप 10-15-20 वर्ष झाली, पण तेव्हा मला कुठे करिक्युलम मध्ये रेप हा विषयच दिसला नाही. तर आता तरी सायकोलॉजीमध्ये आला आहे रेप हा विषय, किंवा रेपिस्टची सायकोलॉजी अशा दृष्टीने कधी विचार होणं,
त्याविषयी बोललं जाणं मुख्य. त्याच्यावर आता चर्चा व्हायला लागली. तसं काही खास असं वेगळा हे नाही आहे त्याच्यामध्ये. नाही तसं काही नाही आहे. पण आता त्या मानसिकतेचा विचार व्हायला लागलेला आहे म्हणजे सगळ्याच बाजून चर्चा पण व्हायला लागलेली आहे की तिची काय अवस्था होती आणि तिला काय गरज असते त्यावेळेला, किंवा तिला जे प्रश्न विचारले जातात तिला ते म्हणजे ती समर्थकपणे तोंड द्यायला हवं तिने खरं. आणि समाज ती त्यावेळेला इतका अपराध म्हणजे आधीच ती बिचारी मानसिकता तिची खराब झालेली आणि समाज आणखीन टोचून तिला इतकं नकोसं करतो. तर त्या बाबतीत पण आता खरं तर चांगली तयारी करतायत मनाची. म्हणजे आपणही त्याविषयी बोलतो किंवा आम्ही पण कॉलेजमध्ये बऱ्याचदा असे प्रसंग मुलींच्या बाबतीत घडतात. तर त्या मुलींकडे तसा बघण्याचा दृष्टिकोन नको यासाठी पण मला म्हणजे बऱ्याचदा काम करावं लागतं किंवा बोलावं लागतं. कारण काही मुलींच्या त्या वयामध्ये चुका होतात, त्या निघून जातात, पळून जातात. पण मग त्यावेळेला तुम्ही त्यांना कायमचंच दोषी ठरवणं पण चुकीचं आहे. किंवा त्यांना मुलींना पण सांगावं लागतं की असं नाही आहे. म्हणजे पब्लिक जी हे असते काय पब्लिक मेमरी ही काय फार नसते. त्यामुळे तुम्ही ते खूप दिवस लावून धरून तुम्ही पण नका डोक्यात ठेवू, असं त्यांना पण तयार करावं लागतं बऱ्याच गोष्टींसाठी. पण ही बदलते का मानसिकता असं वाटतं समाजाची, म्हणजे ग्रामीण भागातली. पूर्वी अगदी कसं बलात्कार झाला की तिच्याकडे बघणार, तिला वाईट म्हणणार, ती तसलीच आहे म्हणूनच बलात्कार झाला वगैरे. तर हे थोडंफार तरी बदलतंय का? तसं नाही, बदलतं आहे. हो, चांगल्या ग्रामीण भागात पण तुम्हाला वाटतं बदलतं आहे. मुली म्हणजे लोकही समजून घेत आहेत या गोष्टी. अगदी तिच्याकडे त्या पूर्वीसारखं नाही आता वागलं. नाही, आता ती थोडंसं मांडू पण शकते, तिचे विचार पण मांडले जातात. म्हणजे बऱ्याच अन्याय झाल्यावर ती बोलायला लागलेली आहे, बोलते. हो. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक मध्यम वर्ग, म्हणजे समजा आता श्रीरामपूर म्हणून विशेष मी विचारेन की शेती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे परिस्थिती, म्हणजे वैचारिक दृष्ट्या? तशी नाही, शेती असणाऱ्यांचं ते नेहमीच्याच पद्धतीने अजूनही चालू आहे. पण त्या स्त्रियांना पण अजून त्याची अशी म्हणावी तशी जाणीव नाही की आम्हाला पण काही, त्या पण ते पारंपरिक स्वीकारून बसलेल्या आहे. आता थोडंसं बघितल्यावर वाटायला लागलं असेल त्यांनाही की आपल्या, मग त्या कुठं त्याचं हे कुठं करतात की आपल्या मुलींनी तरी चांगलं हो. मग मुलींमध्ये त्या बघायला लागल्यात हो की त्यांनी, आणि करतात त्या मुलींचं. म्हणजे अगदी मुलींना मी पाहते काही घरांमध्ये की तू काहीच करू नको, तू तुझा अभ्यास कर. त्यांना ते कळलंय की अभ्यास करून ही काहीतरी आपल्यापेक्षा वेगळं आयुष्य असेल हे त्यांना कळायला लागलंय. आणि असं मगाशी तुम्ही आईच्या बाबतीत म्हणालात ना की काही नाही घरातच घरगुती असं, तर त्याच्याविषयीची बायकांची धारणा, म्हणजे आम्ही एक 15-20 वर्षापूर्वी जेव्हा असं बायकांना विचारायचो की काय करता, तर जी बाई नोकरी नाही करायची ती थोडीशी असेल स्वतःला कमी काहीच नाही, मी घरीच असते असं म्हणायची. आम्ही म्हणायचो की असं नका म्हणू, तुम्ही 24 तास काम करता आणि तुम्हाला सुट्टी पण नाही, तुम्हाला पगार पण नाही, आणि तुमच्यामुळे तर घर चालतं, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात असं म्हणू नका मी काहीच करत नाही. तुम्हीच असं म्हणायला पाहिजे की मी घर चालवते, आणि तुमचा हा आत्मविश्वास वाढायला पाहिजे. कारण तुम्हाला जर त्याच्याविषयी वाटलं की अरे मी घर चालवते, तर बाकीचे सुद्धा त्याच्याविषयी रिस्पेक्ट ठेवतील. तर अशा पद्धतीने आता काही दिसतंय का की ज्या बायका घरात आहेत त्यांना याची जाणीव झाली की आपलं काम महत्वाचं आहे, आणि बाकीच्या लोकांना पण जाणीव होणं, कारण आता असं व्हायला लागलंय ना की सगळेच नोकरी करणार तर घरात कोण आहे, आणि मग घरकामाचं एक महत्व कळणं, अशा दृष्टीने काही गृहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय का? हो, चांगला बदलतोय. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी आता अनुभवते की त्या स्त्रीच्या कामाला ती स्वतःच महत्त्व देते. हे खूप महत्वाचं, आणि हो, ती स्वतः देते, हक्काने सगळं करून घेते आहे. म्हणजे हा बदल खूप छान वाटतो की नाही तर पूर्वी सहज सांगायचे मी काय घरीच असते, पण आता त्या घरीच असते म्हटल्या तरी पण त्या स्वतःला किंमत देऊन करून घेत आहेत, हक्काने करून घेत आहेत. आणि तो बदल मला खूप जाणवतोय. म्हणजे कुठंच त्या कमी पडत नाहीये की मी काही करत नाही असं म्हणतच नाही मुळात. आणि त्या म्हणतातच मी जरी घरी असले तरी मुलांचं सगळं करते, आणि हक्काने त्या सगळ्या गोष्टी करून पण घेत आहेत. त्यामुळे चांगला बदल आहे. फक्त वैचारिक त्यांच्यात बदल होणं, असं वाटतं की हा बदल होतोय त्यांच्यात. त्या भौतिक सुविधा मिळवत आहेत, हक्काने मिळवत आहेत सगळ्या, पण मग वैचारिक बदल होण्यासाठी त्यांच्यामध्ये काय आता आपल्याला आणखीन म्हणजे करता येईल की त्यांनी बाकीच्या पण गोष्टींचा विचार केला पाहिजे. पलीकडे पण विचार पाहिजे. हो, म्हणजे तिथपर्यंत येऊन ठेपले आहेत ते की स्वतःचा मात्र विचार करायला लागला की मी नाही फक्त अशी काही.
आणि आता पंचायत राजमध्ये रिझर्वेशन येणं, तुम्ही स्वतः ऐकून राजकारणाकडे कसं बघता? का तुम्ही पण ते गलिच्छान मला नाही त्याचं काही कळत असं म्हणता का काहीतरी राजकीय विचार करायची गरज आहे? नाही, गलिच्छ नाही, म्हणजे असं बदल झाले पाहिजेत असं वाटतं त्याच्यामध्ये. जरी सध्याची परिस्थिती आहे वेगळी, पण तरी पण स्त्रियांनी जर चांगल्या पद्धतीने म्हणजे तिथं काम केलं तर आहे शक्यता. म्हणजे स्त्रियांनी काम केल्यावर खूप बदल होण्याची शक्यता आहे उलट. कारण त्यांची दिसतं का पण तसं की म्हणजे काय सरपंच आहे म्हणा, नगरसेवक किंवा ग्रामपंचायत आहेत, पण मला म्हणजे त्यांचं पण काम तसं इतकं नाही वाटलं की ते वैचारिक नाही करत. ते पण फक्त पद मिळवणं, मग त्याच्यासाठी हे करणं, अशाच पद्धतीने आहे. असं काही खूप सत्तेसाठी हां असं आहे. गावासाठी बरं करावं नाही. किंवा मुलांसाठी नाही. शाळा असेल, रस्ते असतील, नाही, तसं नाही वाटत काय. म्हणजे नुसतीच सत्ता मिळवणं हेच त्याच्यामध्ये हे दिसतंय. म्हणजे पुरुषी राजकारणाकडे गेल्यासारख्या दिसतात. आणि माझ्या म्हणजे मला तुम्हाला सांगायला आणखी एक आवडेल की माझी एक मैत्रीण आहे की ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हला याला आम्ही विद्यापीठात बरोबर होतो, पण त्या प्रशासनात आहे. पण प्रशासनात असताना सुद्धा एक स्त्री काय बदल करू शकते हे त्यांनी खूप छान काम केलं आहे. अश्विनी भिडे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. ती माझी क्लासमेट आहे. युनिव्हर्सिटीत MA करताना आम्ही बरोबर होतो. आता त्या प्रधान सचिव म्हणून आहेत मुख्यमंत्र्यांचे. पण त्यांनी जे स्वतः म्हणजे अजूनही त्यांनी ते स्वतःचं हे सोडलेला ट्रॅक कधीच चुकू दिला नाही. जे माझ्याच्याने चांगल्या पद्धतीने कोणासाठी, स्त्रियांसाठी असो तेवढं मात्र करण्याच्या बाबतीत त्या ज्या फिक्स राहिलेल्या आहेत आजपर्यंत. एवढं 25 वर्षापासून काम करतायत. पण जरी राजकीय हस्तक्षेप असतात, त्यांच्यावर पण राजकीय प्रेशर असतात, पण तेवढं असूनही जे स्वतःचं हे सोडला नाही, हे मला असं वाटतं सगळ्यांनी करायला हवं असं मला ते जाणवतं बऱ्याचदा. आणि तुमच्या कलिग्स ज्या आहेत त्या कलिग्स बरोबरचं तुमचं नातं म्हणजे स्त्री कलिग आणि पुरुष कलिग याच्यामध्ये फरक आहे का? मोकळं वातावरण आहे तसं आहे आता, मोकळेपणा आहे. म्हणजे पूर्वीसारखं नाही राहिलेलं आता. स्त्री पुरुष आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने एकमेकांशी मोकळेपणाने हो अगदी छान गप्पा होतात, घरगुती पण होतात, राजकीय पण होतात. आता मला आवड असल्यामुळे थोड्याशा होतात, पण राजकीय पण होतात चांगल्या पद्धतीने. आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आता श्रीरामपूरचं पण व्हायला लागलं असेल ना हळूहळू शहरीकरणाच्या दिशेला जाणं. आणि त्या सगळ्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे एकूण पर्यावरणाचा ऱ्हास असेल किंवा एकूण काय काय जी क्लायमेट चेंज आहे, या सगळ्याच्या बाबतीत तुमच्या स्टाफपैकी कोणी आहे सजग किंवा त्याविषयी बोलणारे? फार नाहीये. फार म्हणजे त्या बाबतीत नाहीये. फार एखाद दुसरा असतो, पण मग त्या बाबतीत तितकं काही ॲक्टिव्हली असं काही कोणी करताना दिसत नाही की ज्याची गरज आहे. खरं तर पर्यावरणाच्या बाबतीत तर खूपच आहे, पण मग तसं करणारं पण कोणी नाही की फार त्यांनी करतायत आणि त्यांना मदत होते. मग कॉलेजमध्ये फक्त काही दिवस साजरे करण्यापुरताच ते राहतं. नाही होते तितके ॲक्टिव्हली. आता तुमच्या कॉलेजचा विस्तार होतोय म्हणजे संख्या मुलांची वाढणं असं होतंय? नाही होते. कमी नाही, आता कमीच होत आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आमचं तर रयतचं फार मोठं आमच्याकडे आहे. रयत शिक्षण संस्थेचं फार 3 कॉलेजेस आमचे एकत्र आहेत, पण संख्या आता कमी होतानाच जाणवते. आणि ती कशामुळे होते असं काही कळतंय लोकांना का एकूणच म्हणजे लोकसंख्येचा होतंय? लोकसंख्येचा पण एक परिणाम असेल किंवा बाहेर जे आमचं थोडंसं गुणवत्तेच्या बाबतीत आहे ना, आमचं रयतचं थोडंसं पॅटर्न वेगळं आहे. मुलं आले पाहिजे, त्यांनी इथं केलं पाहिजे. तसं आमचं बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं तुम्ही नाही या नका येऊ, तसं आमचं अजून थोडंसं आम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेचा एक वेगळा हे आहे. त्यामुळे थोडंसं आम्हाला त्याचे पण एक परिणाम आता व्हायला लागलेत की मग जाऊ द्या यांच्याकडे नकोच, मग आपण दुसरीकडे घेऊ जिथे नाही गेलं तरी चालतं. नाही गेलं तरी चालतं असं. स्वातंत्र्याची कल्पना तशा गोष्टींमुळे थोडासा परिणाम झाला आहे आमच्यावर पण. आणि श्रीरामपूरचं म्हणून वातावरण बदलत आहे. गावाचं आपण म्हणतो ना तसं गावाचं वातावरण बदलत आहे असं दिसतंय. तुम्ही समजा सामाजिक काम करायचं म्हटलं किंवा आता व्हेकल चालवणं म्हणा बायकांना, तुम्ही चालवता? हो चालवते. ते किती आहे चांगलं आहे. आता चांगल्या पद्धतीने मुली म्हणजे बऱ्याच मोठ्या, पण आमच्याकडे काय झालं श्रीरामपूरमध्ये बऱ्याच पुण्यामध्ये शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या मिसेस आहेत, त्यामुळे त्या पण चांगल्या पद्धतीने विचार करणाऱ्या आहेत. त्यांची मुलं त्या पद्धतीने आहेत. आणि असं पण आता बऱ्याच स्त्रिया गाड्या पण चालवतात. हो खूप छान करतात. आणि त्या म्हणजे आता दिसतात ना, आपण सारखं असं म्हणतोय की
स्त्रिया आता पुन्हा उलट्या जात आहेत की काय, म्हणजे आत्ताचं जे एकूण 10-11 वर्षाचं राजकीय वातावरण आहे, सामाजिक सांस्कृतिक सगळंच, म्हणजे असं जे झालंय सांस्कृतिक राष्ट्रवादामुळे असेल आणि एकूण सगळ्या असुरक्षिततेपोटी असेल, बायका अशा धार्मिक, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला दिसतात की हजारो बायका अथर्व शीर्ष म्हणायला जातात. तर त्या पद्धतीने श्रीरामपूरला असं काही झालंय का की देऊळ म्हणा, यात्रा म्हणा, नवरात्र म्हणा, या सगळ्यांकडे जास्ती लोकांचा ओढा, किंवा बाबा बुवा असतात तसे कोणी, असं ते वाढत आहे का आहे तसं आहे? म्हणजे तुम्ही म्हटल्या तो शब्द खराच मला अगदी बरोबर वाटतोय की स्त्रिया उलट जात आहेत, ते बरोबर आहे. त्या बाबतीत मला खूप जाणवतंय की MSc म्हणजे विज्ञान शिकणाऱ्या स्त्रिया सुद्धा 8-8, 10-10 दिवस पारायण करतात आणि त्यातनं त्यांना काय मिळतं, म्हणजे मला तर, मी तर त्याचा अर्थ एवढाच घेते की मानसिक शांतता नाही म्हणून त्या तिकडे वळत आहेत आणि जास्त प्रमाणात वळत आहेत. आजकाल तर इतकं वाढलंय की त्या म्हणजे स्वतः तर करतातच पण पूर्ण कुटुंबालाही त्याच्यात ओढतात. आणि मला असं वाटतं स्त्रीचा घरात खूप मोठा प्रभाव असतो की ती जे करते तिचा मुलगाही करतो आणि तिचा नवरा पण हळूहळू करतो, लगेच नसेल करत तर थोड्या दिवसात तो करायला लागतो. तर ते घरची घरं त्या म्हणजे नादी, माझ्या शब्दात मी नादी लागणंच म्हणते की त्या नादीच लागत आहेत की ते पूर्ण म्हणजे त्याच्या मागे मग जाणं, ते बुवाबाजी. आणि जितक्या सुशिक्षित आहे तितक्या, मी तर भाषण जेव्हा, म्हणजे मला जेव्हा कारण पडतं मुलांसमोर मी तर तो हा विषय सोडत नाही शक्यतो, कारण ही संधी असते मुलांना बोलण्याची की तुम्ही काय करता आहात, शिकल्याचा तुम्ही अर्थ काय घेतायत, सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा अर्थ काय होता आणि तुम्ही आता कुठं चाललेले आहेत. म्हणजे एवढा एज्युकेटेड मुली सुद्धा जर हेच करत असतील तर मग शिक्षण पुन्हा मागे असंच झाला ना त्याचा अर्थ. पण तसं प्रमाण आता वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. पण एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला सारखं आता असं जे दिसतंय की परिवर्तनवादी चळवळीतली आपण मंडळी किंवा पुरोगामी मंडळी, आपण मानसिकतेचा विचार कमी केलाय का, माणसाच्या मानसिकतेचा, भावनिकतेचा? कारण असं आहे ना की माणूस काय एका याने म्हटलं तर वेडे नसतात, म्हणजे काहीतरी त्यांना आतून त्यांचं शहाणपण असतं, त्यांना काहीतरी कळत असतं. तर काय म्हणजे आपण असं केलं तर इथे एकतर किती शोषण आहे, म्हणजे जिथे जातात तिथे शोषण आहे का नाहीये, म्हणजे सकट उगीच सगळ्यांना हे करण्यातही पॉइंट नाही. सगळेच सारखे नाही. संवाद ठेवणं की उदाहरणार्थ आता तुमच्यासारख्या शिकलेल्या जर का बायका जात असतील तर त्यांना एकदम हुडूत करून काही होणार चालणार नाही. हे काहीतरी करते काय त्याच्यात दमने वगैरे अशाने जाणार नाही. त्यांच्याशी संवाद करायचा असेल तर काय पद्धतीची शांती मिळते, मग ती कुठे अजून दुसरीकडे मिळू शकते का, अशा पद्धतीचा थोडा संवाद होण्याची गरज. बरोबर आहे. तर तसा तुम्हाला जाणवतो की तुम्ही कोणाबरोबर करताय? हो, खूप वेळा मला तर माझ्याच कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी जाणवतात. जेव्हा जाणवल्या तेव्हा मी त्यांना म्हटलं की आपण बोलूया, की असं डायरेक्ट तुम्ही म्हटलं तसं कोणाला म्हणता येत नाही आपल्याला की तुम्ही जाऊ नका, ते काही अर्थ नाही त्याच्यात. पण मग मी असं त्यांच्याशी सहज बोलताच विषय काढलेला आहे की आपण बोलू, तुम्ही म्हणजे रजा टाकून का करताय किंवा का जाताय, तर असं त्यातनं पळ काढून होणार नाहीये काही गोष्टी, आपण बोललं पाहिजे त्याच्यावर. मग त्यावर त्यांनी की मला कामाच्या ठिकाणी असं प्रेशर येतंय आणि मग त्यातनं फक्त पळ काढणं हा बऱ्याचदा भाग आहे की मग त्यातनं सुटका. आणि दुसरं कोणीतरी त्यावेळेला तुम्हाला सांगत असतं की असं केल्यामुळेच मला मिळालं, तर मग मी आता तेच करते आहे. म्हणून मग आपण विचार करतो की अरे तुम्ही शिकला आहात तर तुमच्या विज्ञानामध्ये तुमच्या लक्षात येतंय का याचं कारण, खरंच असं केल्याने होतं का, हे करतात ते विचार, त्यांनाही पटतंय. पण मग मानसिक अस्थिरता म्हणजे मला तेच वाटतं की दुसरा जो आपण काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे तो आपण पर्याय देतो शांतीसाठी. मनशांती तो कसा करू शकतो त्याचा तुम्ही काही विचार केला? हो, त्यासाठीच आता माझं म्हणजे मला असं वाटतं जे काम करायचं श्रीरामपूर सारख्या ठिकाणी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हा जो माझा विचार आहे तो यासाठीच आहे की आपल्याच आजूबाजूला जे लोक दिसतात, कारण आता पैसे कमवणे हा काही उद्देश नाही, माझं आयुष्यभर पैसे कमवण्यासाठीच काम केलं आहे, पण असंच ह्याच उद्देश आहे की आजूबाजूला जे दिसतंय त्या बाबतीत आपण थोडा जरी काही बदल करू शकलो त्यांच्या मानसिकतेत तर खूप मोठं काम करतोय हे मला समाधान तरी मिळेल आता कामाचं. कारण सामाजिक अस्वास्थ्य आणि एकूण हिंसक समाजच होणं म्हणजे असं सुद्धा जे आहे ना की राजकारणी घाणेरडे आहेत आणि ते राजकारण करतात वगैरे असं म्हणून त्यांना सोडून ठीक आहे असं जरी म्हटलं तरी माणसं जी आहेत
ती सुद्धा तशी व्हायला लागली. त्याच्यामुळे आपल्याला खूप युद्ध पातळीवरती काम म्हणजे करायचं. मगाशी पुरुषांमध्ये म्हटलं तसं पुरुष आणि बायकांच्या संदर्भात हे याच्यामध्ये एक मला मुद्दा असाही दिसतो की जेव्हा तुम्ही मंदिरात जाता किंवा जेव्हा तुम्ही काहीतरी नवस सायास करता, व्रतवैकल्य करता, तेव्हा पारंपरिक अर्थाने घरातून तुम्हाला सँक्शन असते. हो, अगदी बरोबर. आणि बायकांसुद्धा मग ते सोपं जातं ना की ठीक आहे मंदिरात जाऊन चालतंय तर मग आपण आपला तीच वाट धरूया. तर अशा पद्धतीने म्हणजे आता समजा आपण बुद्धिझम विषयी त्यांच्याशी बोललो तर त्याच्यातून काही होईल का, किंवा आपला जो अगदी हिंदू धर्म जे म्हणतोय किंवा हिंदू संस्कृती म्हणतो त्याच्यातलं काहीतरी सांगणं, त्याच्यातलं काहीतरी म्हणजे असं मला एक जे दिसतं ना की मानसिकतेचा विचार करत असताना कुठेतरी तुमचं पाठांतर काहीतरी असणं, नंतर स्वरांचा आणि या सगळ्याचा खूप परिणाम होत असतो. म्हणजे आपण आरत्या ऐकतो, आपण नास्तिक असो किंवा कोणी असो, आपण सारखं ऐकत असतो काहीतरी, तर त्या सगळ्याचा आपल्या मनावरती एका अर्थाने परिणाम होतो. तर मग त्या ज्याचा आपण काही संगीताचा काही उपयोग करू शकू का शांततेसाठी, आणि तो मग म्हणजे जसं आरत्या म्हणून बायकांना बरं वाटतं तसं. मग स्तोत्राचा अर्थ सांगणं अथवा त्याच रागात त्याच याच्यात काहीतरी दुसरा आपण एक वैचारिक त्याला करू हे असेल शकतो. असं, किंवा जो तेव्हाचा विचार आहे त्याला आत्ताशी कसं जोडून घेत आहे. म्हणजे आपलं थोडं कसं होतंय की आपण सगळ्याला नकारतोय आणि त्याच्यात दम नाही, त्या पोथीत दम नाही, या पोथीत दम नाही, पण आपण वाचलेलीच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये दम नाही आणि कशातच तरी आता जरा संतांच्या बाजूने थोडं थोडं तरी लोक बोलायला लागलीत की नाही विचार करून बघूया याच्यामध्ये लोकांना काय वाटतंय आणि त्या पद्धतीने. तर मला असं वाटलं की तशा पद्धतीनेच आपण काही करू शकू, विशेषतः संगीत विचारसारखं असा थोडा एक सायकोलॉजीच्या अंगाने विचार करणं गरजेचं. आणि जे सगळं काय पुढचं काय आहे. आणि तुम्ही आता जे म्हटलं ते बरोबर आहे. मला दोन्ही बाजूला ते जाणवते. माझ्याकडे काम करणारी एक स्त्री आहे की जी सगळं धावपळ करत 8-10 दिवस त्या या पारायणाला जाते आणि ती म्हणजे मी विचार केला की तिथं जाऊन काय असतं, तर मग ती तिथं जाऊन थोडं वाचणार, मग त्यांचं एकत्र आरती, मग त्याच्यामध्ये त्यांना मुक्तपणे म्हणजे मोकळं होणं, डान्स करणं, त्यांचे डान्स म्हणजे त्यांच्या पद्धतीने काय असतील ते, म्हणजे तिला ह्यासाठी ती जाते थोडक्यात असं आपल्या लक्षात येतं की ती त्या कारणासाठी तिथं जाते. आणि घरी दारू पिणारा नवरा आहे मग त्यातनं पण एक सुटका होते आणि त्या सगळ्या तिथं, आणि तिला रोज कुठं जायला मिळत नाही, तिला नटून थटून तिथं जाता येतं, म्हणजे तिच्या मनातल्या गोष्टींना तिथं मोकळेपणा मिळतो म्हणून ती जाते. यासाठी तिला आपण मदत करणं गरजेचं आहे काहीतरी, तिला वेगळ्या बाजूनी सांगणं. आणि शिकलेल्या स्त्रीचं पण तसंच होतंय, तिचं मानसिक इतकं अस्वस्थ आहे ती की मग तिला वाटतं कुठं, कारण नवऱ्याजवळ पण कदाचित नवराही समजून घेणारा नाहीये, मुलं लहान आहेत, मग ते कुठं मोकळं व्हायचं, तर मग मी मंदिरात जाते आणि तिथं शांत होईल असं तिला वाटतं. तसं होत नाही बऱ्याचदा, तसं होत पण नाहीये, पण तिचं समाधान होतं आणि त्यातनं खरं तर मार्ग निघत नाही. तिला ते कोणाशी तरी बोलूनच मार्ग निघणार आहे किंवा काहीतरी वेगळा उपाय योजूनच होणार आहे. पण आता ते आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या मुलीलाही तेच म्हणत असते की त्याच्या मागचं तू काय आहे ते समजून घे, विनाकारण त्याच्यात चिडण्यात काहीच अर्थ नाही आणि एकदम त्या विरोध पण आपण करण्यात अर्थ नाहीये, ते नाहीच आहे. विरोध करू तितकं उलटी रिॲक्शन आपल्यापासून तुटतात. बरोबर. त्याच्यामुळे त्या पद्धतीने थोडंसं काहीतरी करत राहणं. तर मला असं वाटतं की तुमची ही जी सायकोलॉजिकल अंगाने बोलणं हे थोडं जास्ती डीपर होणं, जास्ती अजून 4 जणांशी बोलणं की काय पद्धतीने आपण करू शकू. आणि जसं आपण म्हणतो की आत्मटीका खूप महत्वाची असते पुढे जाण्याच्या दृष्टीने, त्या अर्थाने पण मला सतत वाटतं की पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी जास्ती विचार करायला पाहिजे की आपल्याला जास्ती लोक येऊन हवी आहेत ना. तर मग आपण पण थोडं बदलायला लागतं की आपल्यालाच कळतंय अंतिम असं तर नाहीच आहे खरं म्हणजे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनेचा विचार करणं, त्या पद्धतीने लोकांना बरोबर घेऊन जाणं. आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की तरुण पुरुष आणि तरुण यांच्याबरोबर जास्तीत जास्त संवाद चालू ठेवणं असं तुम्ही करावं. तसं चालेल. हो नक्की ताई, खूप छान. शुभेच्छा तुमच्या. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.